12 वर्ष बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनं रंग धरलाय। प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। कोणी सांगतंय किटली येईल, तर कोणी सांगतंय नातेगोते सगळे सोयरे यांच्यावर डिपेंड आहे, तर काहींचं उत्तर असं आलंय आमचं मत हे गुपित आहे, तर काही जण नक्की कोणता पॅनल लागेल हे सांगू शकत नाही अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून पाहायला मिळतात। स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विकास काळभोर यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अवघ्या महाराष्ट्राचं ह्या निवडणुकीकडे लक्ष लागलं असून दोन पॅनल ह्या ठिकाणी उभे आहेत। एक अण्णासाहेब रयत सहकारी पॅनल, तर दुसरा शेतकरी विकास आघाडी। अण्णासाहेब रयत सहकार पॅनलचं चिन्ह आहे किटली आणि शेतकरी विकास आघाडी यांचं चिन्ह आहे कबशी। आपल्यासोबत काही सभासद ह्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। दादा, नक्की तुमचं नाव काय आहे? माझं नाव दिलीप पोपट टिळेकर। 12 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे। हा हो, 12 वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडला होता। बरोबर। नव्यानं पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न नेते चालू आहे। मंडळी सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत। दोन पॅनल आहेत, एक कबशी किटली। काय वाटतंय नक्की कोण निवडून येईल? आता सर्वसाधारण जर पाहिलं तर दोन्ही पॅनल मध्ये नवीनच उमेदवार आहेत, दोन्ही बी पॅनल मध्ये। परंतु ज्या समजा आता उमेदवारापैकी इथून मागे जे किटली येईन का कबशी येईन? किटली येणार 101%। काय येणार निवडून किटली? त्याच्या मागे म्हणजे कार्यकर्ते जे आहेत हे पहिल्यांदा समाजामध्ये काम करणारे आहेत, लोकांच्या समस्या जाणवणारे आहेत, असे रयत पॅनल मध्ये उमेदवार काढलेले आहेत निवडून आमच्या हिशोबाने। म्हणजे किटली, तुम्ही किटलीला मतदान करणार हे 100%, याच्यात काहीच बदल नाही। बघा। हा, ओके, ठीक आहे। या ठिकाणी किटलीला मतदान करणार असे काही सभासद बोलतात, नक्की तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही 100% किटलीला मतदान करणार। किटलीलाच। काय कारण काय? कारण काय म्हणजे उमेदवार सगळे स्ट्रॉंग आहेत आणि सगळे माणुसके सगळे चांगले आहेत, एकदम एक नंबर। हा, आणि कार्य बी चांगले आहे सगळ्यांचं। कबशीचे उमेदवार सुद्धा इथलेच आहेत ना, पण जास्त करून आम्हाला म्हणजे प्राधान्य देणारे किटलीचे उमेदवार चांगले आहेत आणि ते खात्रीशीर वाटतात। किटलीचे उमेदवार तुम्हाला एक चांगल्या धोरणाचे उमेदवार हो, वाटतात? चांगल्या धोरणाचे उमेदवार। दादा, तुमचं नाव काय? शरद आत्माराम टिळेकर तुम्ही सभासद आहात, आहे। कोण निवडून येईल? अण्णासाहेब रयत सहकारी पॅनल, नाही, चिन्ह काय आहे तुमचं? चिन्ह किटली। किटलीला मतदान करणार म्हणजे किटलीला तुम्ही मतदान। सगळ्यांनी ठामपणे एक भूमिका घेतली आहे एक की भूमिका. किटलीला मतदान करणार। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। परंतु त्यातून आमचा रोहिदास गोविंद टिळेकर ते हा आमचा टिळेकराचा उमेदवार उभा आहे। रयत पॅनल मधून उभा आहे, त्यामुळं आम्ही 101%, 100% तर आहेच, पण 101% आम्ही किटलीला अख्ख्या पॅनलला पॅनल टू पॅनल मतदान करणार। या ठिकाणी अशी चर्चा आहे की रयत सहकार पॅनलचे 21 पैकी 21 उमेदवार निवडून येणार, अशी चर्चा आहे। तुम्ही काय सांगता? आता याविषयी जर म्हटलं तर एकंदर जो तो माणूस काय होणार, आमचा पॅनल येणार, पण परंतु आमचं म्हणणं आहे आमचं पॅनल टू पॅनल लागणार। यातून मतदारांच्या यांच्यावर येते सर्व गोष्टी, अशी एक अपेक्षा मानतो मी। असं एक आहे आमचं धोरण। किती उमेदवार निवडून येतील? पॅनल टू पॅनल मानल्यानंतर सगळंच, पण आता त्यातून उमेदवारी होय म्हणजे मतदान करणार होय रे। आता समोरचा पॅनल म्हणून आमचा पॅनल येणार, पण आमची 99% खात्री की आमचा एकही सीट जाणार नाही। या ठिकाणी सदाचा एक ठामपणे निर्धार आहे, विश्वास आहे की या ठिकाणी 21 पैकी 21 पॅनल टू पॅनल उमेदवार निवडून येतील। आपल्यासोबत काही युवक वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। युवकांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी दादा, नाव काय तुमचं? रोहित पिंगळे। तुमचे सभासद कोण, वडील वगैरे? हो, आहेत ना, चुलते आहेत। तुम्हाला काय वाटतं, एक युवक वर्गाला काय वाटतं नक्की किटली येईल का कबशी लागेल? किटलीच। काय कारण काय? कारण माणसं चांगली आहेत, स्ट्रॉंग आहेत सगळी, पहिल्यापासून आपण त्यांना बघतोय जास्त। म्हणजे पूर्णपणे युवक वर्ग तुमचं किटली? ठीक आहे। या ठिकाणी पूर्णपणे युवक वर्ग। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव स्वरूप जगडे। घरामध्ये कोण सभासद आहे? आजी। आजी नक्की कोणाला मतदान करणार, कबशीला का किटलीला? किटलीलाच मतदान करणार। हा. कारण का माणसं आपल्यापासून सगळी जवळची आहेत, स्ट्रॉंग माणसं आहेत, पॅनल पण, आणि पॅनल टू पॅनल मतदान होणार किटलीच। तुमची काय प्रतिक्रिया आहे? किटलीच। किटली म्हणजे तुम्ही काय ठरवून आले का? नाही. ओके, या ठिकाणी
युवक वर्ग सुद्धा किटलीकडे आकर्षित पाहायला मिळत आहे या ठिकाणी. आपण सध्या आता पेड गावामध्ये आहेत. काही या ठिकाणी सभासद शेतकरी वर्ग आहे. एक्झिट पोल नक्की काय सांगतोय आपण थेट त्यांच्याशी संपर्क करणार आहे. दादा, काय कशा पद्धतीने यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणूक रंगात आली असून 2 पॅनल समोरासमोर उभे आहेत, कबशी आणि दुसरी किटली. नक्की कोण निवडून येईल काय सांगतात? आता सगळीकडे पाहता किटलीचा जोर जास्त आहे. असं का तुम्हाला वाटतं? प्रत्येकाच्या तोंडून तेच ऐकायला भेटते. नक्की किटली निवडून येईल. तुमचं मतदान किटलीला आहे म्हणायचं. नाही तसं नाही काही, पण किटली येईल असं सगळीकडे चालू आहे. म्हणजे मतदान किटली नाही पण किटली निवडून येईल हे असं असं नक्की काय विषय? मतदान दिल्यावर कळेल ना. ठीक आहे. ते मतदान दिल्यावर म्हणजे तुमच्या मनामध्ये किटलीला मतदान आहे. पूर्ण कुठल्याही गावात गेलं तरी किटलीचा प्रतिसाद चांगला आहे. त्याच्या मागचं नक्की काय कारण? उमेदवार उमेदवार चांगले आहेत, हा हम्म. माहितीतले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसे हम्म. अनुभवी उमेदवार महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांचं धोरण तुम्हाला पटलेलं आहे. पटलेले त्यांचं सांगितलेलं धोरण, आणि त्यांचे याच्यात- जे काम आहेत त्यांनी इथून मागे केलेली कामं आहेत काही लक्षात. निवडून आल्यानंतर काय काय कामं ते करू शकतात? कारखाना व्यवस्थित चालू शकतात, तो तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. विश्वास आहे. या- त्याच्यामुळे किटलीला प्रतिसाद जास्त आहे. किटलीला प्रतिसाद ह्या ठिकाणी जास्त आहे. उमेदवार चांगल्या विचाराचे आहे, चांगले धोरणाचे आहे. ह्या ठिकाणी काही शेतकरी बोलत आहे. दादा, काय सांगता तुमच्या पद्धतीने तुमचं मतदान नक्की? आता आम्हाला काय एवढी काय बुद्धी नाही, आता कोणचा येईन हे मला काय सांगता येत नाही. मतदान तर करावं फक्त मतदान करणार. फक्त मतदान कसं, आपली गावातली कुठली माणसं आपला आहे ना, मत का वाया जाऊन द्यायचं. आज त्या माणसाला निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं आपल्याला. कुणाला द्यायचं? कोणाला द्यायचं म्हणजे कसं, आपली इच्छा बाबांचं करेल. मतदान गुपित आहे. हा. बाबांचं मतदान मतदान गुपित गुपित आहे या राहील. ठिकाणी. ऐका, आपल्याला द्यायचं ना त्याला द्यायणार आपण. मग आता तुम्हाला काय बोललो मी, हम्म. मत आपल्याला शिक्कत 3 मारायची परवानगी आहे. हम्म. मतदान गुपित आहे. पण मतदान गुपित आहे. हा. मतदान गुपित. का म्हणजे तुमच्या मुलाला तर सांगितलं असेल ना कुणाला? नाही, तसं कोणाला सांगणार नाही. हा, आणि- आपल्याला पास पडेल ना. त्याला द्या. का कुणा सांगितलं का नाही? नाही कोणालाच नाही. बरं, तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल ना की नाही आपल्याला किटलीला मारायचं का बशीला मारायचं? नाही काही चर्चा नाही नाही या ठिकाणी. काही चर्चा या ठिकाणी गुपित मतदान आहे. कुटुंब जरी असलं तरी वडिलांनी सांगितलं ना की मी कोणाला मतदान करणार आहे, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणुकीची अगदी रंगत आली असून या ठिकाणी किटलीचा जोर ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण निवडून येईल? नाही, आता कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाही, कारण आमच्याकडे दोन्ही पार्ट्या येऊन गेलेल्या आहेत घरी. मी सभासद आहे, माझे 5 एकर क्षेत्र आहे. काय पार्टी कुठली पण येऊ द्या, त्याला आमचं सहमत आहे. कुठल्याही पार्टीने आलं तरी कारखाना चालू करावा. परंतु तुम्ही कबशी- मतदान कोणाला करणार? मतदानाचं आता काय आहे, साहेब, मतदानाचं काही सांगता येत नाही, कारण कसं आहे, दोन्ही पार्टीचे उमेदवार आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. काय त्याच्यामुळं काय जे काय आमचं आता ठरल म्हणजे आमचे जे 4-5 लोक आहेत वस्तीवरची, ते ठरवतील बाबा आपल्याला ह्या पार्टीला द्यायचंय. नक्की कोणाला? हा, ते काहीतरी नाही, ठरलं नक्की असेल ना, नाही घरात ना, असं काय घरात अजून काहीतरी नाही. चर्चा झाली असं नाही की ना, बाबा असं आमचं किटलीला शिक्का मारायचा. अजून आमचं काही ठरलेलं कबशीला. नाहीये. हम्म. पण आता बघू म्हणलं, आता काय 1-2 दिवसांनी अजून. पण तुमच्या हा, नक्की तरी पण आमचं असं मनात म्हणणं आहे की कुठलीही पार्टी येऊ द्या, काय कारखाना चालू करावा आणि गोरगरिबांना, थोडंसं शेतकऱ्यांना, आमच्यासारख्यांना जरा त्याचा काहीतरी फायदा होईल चालू केलं तर. कारण आता जवळजवळ 15 वर्ष होत आलेत कारखाना बंद आहे. बरोबर. काय, आणि कारखाना बंद असल्यामुळे इकडे काय ऊसाला भाव मिळत नाहीये. शेतकऱ्यांना न्याय नक्की कोणता पॅनल देऊ शकतो? आता किटली कसं देऊ आहे शकते साहेब, का काय कबशी? होतंय की तसं काहीच सांगता येत नाही, कारण ज्या वेळेला निवडून येतात ना, की त्यावेळेला ते आपण काय बोललो की ते विसरून जातात. काय तर कुणी काय होईना पण त्यांनी न्याय द्यावा. हम्म. पार्टी कुणी येऊ द्या. नक्की तुमचं मतदान हे गुपित आहे, तुम्ही या हा? ठिकाणी सांगू शकत नाही नाही, की बरोबर मतदान आहे ना कोणाला साहेब, करणार आहे तुम्ही. ह्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणूक अगदी रंगात आली असून एक प्रकारचा वेगळाच रंग धरला असून, आणि ह्या ठिकाणी आपण आता सध्या आळंदी म्हातोबा ह्या ठिकाणी आहे.
काही या ठिकाणी सभासद शेतकरी वर्ग आहे. एक्झिट पोल नक्की काय आहे, कोणाचा पॅनल बाजी मारणार, कोण कारखान्यावर विजयाचा झेंडा रोवणार, आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दादा तुमचं नाव काय? नाना सुजवळकर. काय वाटतं नक्की कोणता पॅनल लागेल? एकाची कबशी आहे, एका पॅनलची किटली आहे. कोण विजयी होईल? पॅनल एक असा कोणाचा म्हणता येणार नाही. संमिश्र प्रतिक्रिया येणार, सीट येणार दोन्ही पॅनल मधून. असं तुम्हाला नक्की काय वाटतं? हे नातेगोते चालतं इलेक्शन. सगळी सोयरी हा, आता मला एक सांगा, आपल्या प्रेमाची माणसं आहेत समजा दोन्ही पॅनल मध्ये, त्यांनाच शिक्के पडतात. बरोबर. आतापर्यंतचा इतिहास आहे, आजही तेच होणार, उद्याही तेच होणार. पण असं काहीतरी मनात असेल ना की बाबा कबशी लागेल, किटली लागेल, काहीतरी मनात असेल ना. नाही, आता त्या दोन्ही ठिकाणी चांगली पण माणसं आहेत आणि जुनी चोर पण लोक आहेत. तर चोर बसून आहेत असं वाटतं माझ्यासाठी. कुठल्या पॅनल मध्ये चोर आहे? दोन्ही पॅनल मध्ये. दोन्ही पॅनल मध्ये. हो. मग मतदान करणार का नाही तुम्ही? आता आपल्याला पसंतीच्या माणसांना आपण मतदान करणार. म्हणजे तुमचं मतदान गुपित आहे. मतदान हे गुप्तच असते. मतदान हे गुप्तच असते. मतदान हे नक्कीच गुप्त पाहिजे. दादा तुमचं नाव काय? मी सभासद नाही. ओके, ठीक आहे. तुमचं नाव काय? मी संतोष मोंडवे. तर खऱ्या अर्थाने बोलायचं म्हटलं तर गेली 12-13 वर्ष कारखाना बंद आहे. फार म्हणजे त्याचा आता भंगार सुद्धा विकलेला आहे लोकांनी. तर भंगार कुणी विकलं? कुणावर तुमचं डाव आहे? तसं कोणावरती मी इथं नाव नाही घेऊ शकत. ज्यांनी विकले त्यांना कळणच कोणी विकलंय ते. हा, हा. परंतु एवढं सगळं करण्याची काही गरज नव्हती. सभासद आज देशदोडी लागला. अनेकांचे कामगारांचे पगार भेटले नाहीत, अनेकांचे त्या ठिकाणी रिटायरमेंटचे हे भेटले नाही, आणि सभासदांना अजून त्यांच्या बंद व्हायच्या अगोदर जे त्यांच्या रकमा होत्या किंवा जी बिलं होती ती अजून बिले भेटली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने यांनी हा कारखाना बिनविरोध करायला पाहिजे होता. पण काही च्या महत्वाकांक्षा वाढल्या असतील की आम्हीच पाहिजे तिथं, त्याच्यामुळं थोडंफार हे झालं असेल. परंतु ह्यांनी सभासदांचा विचार करायला पाहिजे होता आणि मला नाही वाटत की पुन्हा कारखाना चालू होईल. अगदी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु आता इलेक्शन तर लागलेलं आहे. हा. मतदान तर तुम्हाला करावं लागणार. हो, तुम्ही मतदान कुठल्या तर करावं. पॅनलला मतदान करणार? असं पॅनल कसं असतं, आता ह्यांनी नानांनी सांगितल्याप्रमाणे कसं असतं, ही सहकारमध्ये निश्चित आपण आणि फेस टू फेस असेल तर सांगू शकतो, पण हे गट असतात म्हणजे प्रत्येक 20 सिक्के मारायच्यात. त्यामुळं 21. हा 21 तो ह्या सोसायटीचा वेगळा आहे. इथे आपल्याला सभासदांना प्रत्येक सभासदाला 20 शिक्के मारायचे आणि हे सहकाराचं हे नात्यागोत्यावर चालते. म्हणजे एका पॅनलमध्ये जर कोण मामाचा मुलगा असेल तर दुसऱ्या पॅनलमध्ये कोणतरी जोडीदार असते. मग अशा पद्धतीने मग हा संमिश्र कौल भेटणार आहे. निश्चित एका पॅनलला सगळ्या सीट मिळतील असं काही वाटत नाही. म्हणजे दोन्ही पॅनलला कुणाचे किती उमेदवार निवडून हे सांगू शकत नाही. ते नाही निश्चितपणे सांगू शकत नाही. ज्याचं नातं स्ट्रॉंग किंवा ज्याचे संबंध जास्त तो उमेदवार ह्या ठिकाणी विजयी होणार आहे. नक्की. ज्याचं नातं गोतं जास्त, ज्याचे सगळे सोयरे प्रत्येक गावामध्ये, तोच उमेदवार ह्या ठिकाणी प्रबल दावेदार ह्या ठिकाणी निवडून येईल असं या शेतकऱ्यांची हे. दादा तुमचं नाव काय या ठिकाणी? नामदेव नारायण. काय तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता कोण सगळी येणार असायची ना, आपलं काय सांगता नाही का? सगळी मग काय नाही सांगता नाही येणार. त्याचं आज. सगळी निवडून नाही येणार. हा. 2 पॅनल आहे. हम्म. एका पॅनलची नाही कबशी, हा. दुसऱ्या पॅनलचं किटली. बरोबर आहे. किटली येईन का कबशी येईन? आता ती काय पुढचं सांगता नाही, दोन्ही निमीच येणार असं होणार. असं तुम्हाला काय वाटतं? असं का वाटतं तुम्हाला? आम्हाला का ते किती 12-13 वर्ष झाले असं बंद राहिल्यामुळेच नाही. बरोबर. पण तुम्ही काहीतरी मनात एक ठरवलं असेल ना की ह्या पॅनलला मतदान करायचं. नाही तर ते आमचं कुणाला कुणीच मारणार तर सांगता येतच नाही. हा. अगदी तुमचं नाव काय? सागर शाह. काय सांगताय तुम्ही, कशा प्रकारे या ठिकाणी कोण निवडून येऊ शकतं? तसं हे आमचे मित्र म्हटले, ते आमचे मार्गदर्शक म्हटले, तसं सांगता येत नाही. तुमचं सगळ्यांचं ह्या ठिकाणी गुपित मतदान आहे. गुपित नाही, आहे. शेवटी आणि मतदान सांगू शकत नाही नक्की कोण निवडून येईल. मतदान हे गुप्तच असते. मतदान हे नक्कीच गुप्त असतं. परंतु पॅनल कुठलाच एकतर्फी पॅनल कुठला निवडून बहुमत कुणाला मिळू शकत नाही. या ठिकाणी आळंदी मातोबा येथील सभासदां शेतकऱ्यांच्या ह्या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. मी स्टार महाराष्ट्र न्यूज साठी विकास काळभोर, पुणे.